संजीवनी युनिव्हर्सिटीच्या तृतीय वर्षातील 3 विद्यार्थी, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे तृतीय वर्षातील 2 आणि संजीवनी फार्मसी महाविद्यालयातील तृतीय वर्षातील 1 अशा 6 विद्यार्थ्यांची तैवानमधील नॅशनल चँगचुंग युनिव्हर्सिटी आणि आयशो युनिव्हर्सिटीमध्ये 3 ते 6 महिने कालावधीसाठी इंटर्नशिपसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे 6ही विद्यार्थ्यांचा विमान प्रवास, निवास, जेवण खर्च हा संपूर्ण तैवान सरकार करणार आहे. याशिवाय दैनंदिन इतर खर्चासाठी दरमहा 15,000 न्यू तैवान डॉलर मानधनही देण्यात येईल. हे सर्व संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स डिपार्टमेंटच्या पुढाकारानं संजीवनी आणि तैवानमधील युनिव्हर्सिटीमधील परस्पर सामंजस्य करारामुळे शक्य झालं आहे, अशी माहिती संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. कोल्हे पुढे म्हणाले की 6ही विद्यार्थी तैवानला लवकरच मार्गस्थ होणार असून तेथे ते तेथील प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन प्रकल्पाचा अभ्यास करून निष्कर्ष काढतील. यामध्ये संजीवनी युनिव्हर्सिटीच्या ईश्वरी कृष्णराव पवार, संकेत ज्ञानदेव जुंदारे, श्रीकांत लक्ष्मण पवार, संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रतीक्षा राजेंद्र सोनवणे, सायली विनोद देशमुख आणि फार्मसी महाविद्यालयाच्या प्रसाद बाळासाहेब चांदे यांचा समावेश आहे. आपल्या विद्यार्थ्यांना ज्ञान प्रगल्भतेसाठी जागतिक व्यासपीठ मिळावं या हेतूने अनेक परदेशी विद्यापीठांबरोबर संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनीने एमओयू साईन केले आहेत. त्यामुळे आतापर्यंत सुमारे 220 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी कॅनडा, तैवान, रशिया, फिलिपाईन्स, लंडन, जपान, अमेरिका आदी देशांमध्ये पूर्णतः प्रायोजित इंटर्नशिप पूर्ण करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत. काही विद्यार्थ्यांनी परदेशात तेथील सरकारच्या खर्चानं MS पदवी म्हणजेच अभियांत्रिकीमधील पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. अशा विद्यार्थ्यांची संख्या 20 पेक्षाही अधिक आहे. संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स डिपार्टमेंटच्या या यशस्वी वाटचालीबद्दल संजीवनीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच संजीवनी युनिव्हर्सिटीचे प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी व्हाईस चान्सलर डॉक्टर A.G. ठाकूर, डायरेक्टर डॉक्टर M.V. नागरहल्ली, संजीवनी इंटरनॅशनल रिलेशन्स डिपार्टमेंटचे डीन डॉक्टर महेंद्र गवळी, डीन डॉक्टर कविता राणी, डॉक्टर S.B. दहिकर, डॉक्टर विनोद मालकर, डॉक्टर सरिता पवार, डॉक्टर माधुरी जावळे, प्राध्यापक NY सिद्दीकी उपस्थित होते. नमस्कार. मला आज आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद होत आहे की आपले 7 विद्यार्थी तैवानच्या इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालेले आहे. यातले 6 विद्यार्थी हे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संजीवनी युनिव्हर्सिटी आहे आणि 1 विद्यार्थी संजीवनी कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च खाली आहे. हे सर्व विद्यार्थी पेड इंटर्नशिप खाली सिलेक्ट झालेले 6 महिन्यांची इंटर्नशिप आहे. त्यांचं जाणं येणं, राहणं, खाणं सगळं स्पॉन्सर्ड आहे. आणि विशेष करून ह्या विद्यार्थ्यांना आमच्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर A.G. ठाकूर सर, त्याचबरोबर आमच्या संजीवनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे डायरेक्टर डॉक्टर नागरहल्ली सर, आमचे HOD जावळे मॅडम व आमचे डीन इंटरनॅशनल व डीन इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरॅक्शन डॉक्टर अब्दुल मोक्कळ यांचं सहकार्य लाभलेलं आहे. ह्या निमित्ताने ह्या विद्यार्थ्यांना एक ग्लोबल प्लॅटफॉर्म खाली संजीवनीचं रिप्रेझेंटेशन ते करणार आहे. मी ह्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि अपेक्षा करतो की जे स्वप्न स्वर्गवासी कोल्हे साहेबांनी बघितलेलं आहे, जे ध्येय आमचे चेअरमन नितीनदादा कोल्हे साहेबांनी ठेवलेलं आहे की संजीवनीचं नाव जागतिक स्तरावर कसं नेता येईल हे ते पुढे नेतील, ही अपेक्षा ठेवतो. धन्यवाद. येस्तान मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, कोपरगाव.